For last 3 years, one name that has dominated Maharashtra politics is that of Raj Thakre, and on many occasions, it has been in the news for almost all the wrong reasons. But joining us today now is Raj Thakre himself to tell us what exactly are his views about the Marathi Manus and his Marathi agenda. Mr. Thakre, thanks a lot for giving your time to NewsX. We've been waiting for this interview for a long, but since you were insisting that the interview should be only done in Marathi, we'd just like to know why insist on Marathi only? कसं माझा कुठच्या भाषेला विरोध नाहीये, कळलं का? पण माझा मराठीचा हट्ट आहे. महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. जर इतर भाषेमधल्या लोकांना तुम्ही जर त्यांच्या भाषेमध्ये समजून घेता, तर मला तुम्ही माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जर मला समजून घ्यायचं असेल तर, आणि मला असं वाटतं की माझे व्ह्यूज हे तुम्ही माझ्या भाषेमध्ये समजून घेतले पाहिजे. जर समजा तुम्ही जयललिता आणि करुणानिधी आणि या सर्व लोकांचे जर समजा व्ह्यूज हे त्यांच्या भाषेमध्ये जर तुम्ही समजून घेता, तर मग मी जर समजा मराठी बोललो तर तुम्हाला एवढं काय होतं म्हणजे? But your love towards Marathi is always seen as a hostility towards languages like English and most probably Hindi. तुम्ही मला जो आज भाषेचा विषय बोलताय, तुमचं म्हणणं हिंदी राष्ट्रभाषा आहे ना? चिदंबरमनं सांगा ना जरा एकदा हिंदीमध्ये भाषण करा म्हणून. एपीजे अब्दुल कलाम ज्याला राष्ट्रपती होते ना, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये एकतरी हिंदीत भाषण केल्याचं आठवतंय का तुम्हाला? त्यांना कधी तुम्ही राष्ट्रभाषा वगैरे समजवलं जाणार नाही. हे फक्त महाराष्ट्राला समजवलं जाणार. But then what Raj Thakre is? What do you consider yourself? You consider yourself a Maharashtrian first, or you consider yourself an Indian first? मी मराठी आहे ना. But aren't you all Indians? नाही बघा, हा देश हा युरोप सारखा आहे. एक करन्सी आणि वेगवेगळ्या भाषा. देश मीही मानतो. मी काय देश तोडायला निघालो नाहीये किंवा मी स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी करत नाहीये. माझ्या महाराष्ट्राची भाषा, माझ्या महाराष्ट्रातला माणूस याला सर्वप्रथम प्राधान्य मिळणं आवश्यक आहे सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रामध्ये. But then, as you mentioned, that there are people living in other states as well, Marathi-speaking people staying in other states. After your agitations, they also had to face to some hostile reactions. नाही बघा, हे तुमच्याकडे फक्त चॅनलला दाखवलं, त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स पण आले, असं काही घडलं नव्हतं म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही हे सगळे तत्वज्ञान शिकवायला आसामला जाणार नाहीत रे? कर्नाटकात जाणार नाही. आता कर्नाटकामध्ये ज्यावेळेला आता बिहारांना मारले, ज्यावेळेला रेल्वेच्या रिक्रुटमेंट भरती, त्याला तिकडे जाणार नाही तुम्ही शिकवायला. तुम्हा लोकांचा जो फोकस आहे ना मुंबई महाराष्ट्र, त्या मुंबई महाराष्ट्रात टीआरपी आहे, कर्नाटकात नाही, आसामात नाही. त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरे घेऊन तिकडे जातच नाही. It's not about TRP. Now, if you remember recently, there were some racial attacks against Indians in Australia. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की हे अटॅक्स जे झाले ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे, हे का कशासाठी झाले हे पण पाहिलं पाहिजे. Exactly, precisely. That's what your party is saying. The locals, the jobs of the locals are being stolen by outsiders. That's what they are saying. So do you somewhere justify that the Indians are attacked, Indians are stealing the jobs? मी परत तेच सांगतो, इथेही कोणाच्यावरती असे काय अटॅक बिटॅक करायचा विषय नाहीये. कुठच्याही प्रदेशामध्ये, मग ते राज्य असेल नाहीतर देश असेल, सर्वप्रथम तिथल्या लोकांना प्राधान्य मिळणं आवश्यक आहे. जर तिथल्या लोकांचे जर समजा जॉब्स किंवा इतर गोष्टी ह्या जर समजा काढून जर समजा तुम्ही इतर लोकांना देणार असाल, तर हा अँगर हा फक्त महाराष्ट्र नाही, कुठेही हा वाढू शकतो आणि कुठेही हा होऊ शकतो. But then that would be dangerous. We have so many Indians abroad who are doing well. आता रिसेशनला पहिले बाहेर तेच काढले ना. आता ज्यावेळेला रिसेशन ज्यावेळेला झालं, सुरुवात झाली, त्यावेळेला आपले भारतीयच पहिले बाहेर काढले ना नोकऱ्यांवर ना. But we as a Maharashtrian, even I am Maharashtrian, I feel proud that many of my Maharashtrian counterparts are in Silicon Valley. Half of the engineers in Silicon Valley are Maharashtrians. तिथे जर पोटं भरली असतील आणि त्यांनी जर बाहेरून माणसं मागवली, आज इथे जर महाराष्ट्रामधल्या मराठी पोरांचं, मराठी पोरींची जर समजा त्यांच्या हाताला काम मिळालं, त्यांची पोटं भरली आणि एक्स्ट्रा जे काही राहील, कळलं का, ते देशातल्या लोकांनी करावं. But then you're talking about the problem. What solution do you have? Asking people to stop. एक मिनिट, सोल्युशन आहे ना याच्यावरती. तुम्ही समजा इथे उद्योग येतात ना, त्या उद्योगांना तुम्ही सांगितले का कधी की तुम्हाला, हे बघा, नुसतं कायदे करून होत नसतं, कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागते. नुसतं सरकारने म्हणायचं की महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांना 80% आम्ही प्राधान्य, नुसतं बोलून नाही होत. But then what you're talking about the implementation of the problem, the implementation of the policy. तुम्ही मला विचारलं ना, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार? But then is stopping people from coming to Maharashtra, beating them up, hitting them, is that the solution? एक मिनिट, कोणाला आतापर्यंत जोडलं? But the entire nation saw. एक मिनिट, ज्या वेळेला हे समाजवादी पार्टीचे नेते ज्या वेळेला इथे येऊन लाट्या काट्यांच्या गोष्टी करायला लागले ना, तेव्हा तो राडा झाला. But then you also made some provocative statements that I will distribute swords. एक मिनिट, त्यांनी बोलायचं नाही इथे येऊन. 3000 महिलावरने इकडे येऊन त्यांनी नाही बोलायचं या गोष्टी. महाराष्ट्रात येऊन इकडे दादागिरीची भाषा नाही करायची.
कोण माणसं ही? कोण अमरसिंग? ते इकडे येऊन ह्या गोष्टी बोलणार आणि त्याच्यानंतर आम्ही गप्प बसायचं? कुठचा उत्तर प्रदेश दिन आला? कुठचा काय गोष्टी साजऱ्या करताय तुम्ही? उत्तर प्रदेश दिन नावाची गोष्ट तरी आहे का? महाराष्ट्र दिन कशासाठी असतो? का निर्माण झाला? उत्तर प्रदेश दिन नावाची काही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये तरी साजरी होते? फालतू गोष्टी इकडे येऊन करायच्या आणि त्याच्यानंतर आम्ही बोलायचं नाही का देश एक ठेवायचा म्हणून? But then that isn't that dangerous? काय डेंजरस? The country itself, you've seen as a country, एक as मिनिट, sovereign. राष्ट्रीय एकात्मता फक्त महाराष्ट्राला नाही शिकवायची, या बाकीच्या नेत्यांना पहिली शिकवा. यांनी देशभर धांगडधिंगा करायचा आणि आम्ही फक्त ह्यांचं ऐकत बसायचं काय? Your party performed surprisingly well in the Lok Sabha elections. Almost all your candidates secured votes above 1 lakh, 1.5 lakhs. Do you think now the expectations have gone up? Because earlier it was a win-win situation anyway. You had nothing to lose. But this time around there are expectations from your party. Does that somewhere bother you? नाही, मला शेवटी लोकांच्या ज्यावेळेला अपेक्षा वाढतात, लोक ज्यावेळेला भरभरून मतदान करतात त्यावेळेला एक प्रकारचं दडपण येणं स्वाभाविक आहे. That's what I want to ask you. For last 3 years your party has been talking about Marathi Manus, the pride of Marathi Manus, Marathi Asmita. If you ask me 3 problems of Maharashtra, apart from all that, the major problem that Maharashtra now faces is that of farmer suicides. Maharashtra is the ground zero of farmer suicide. Maximum number of farmers have committed suicide in Maharashtra. 28,000 शेतकरी. Yes, if you go to Marathwada, then also the problem persists in Marathwada as well. So we haven't seen you speaking about it. Raj Thackeray is speaking about these problems. We've only seen you speaking about the Marathi pride. And these people who are dying. बघा, अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत तेवढंच तुमचा स्वाभिमान, तुमचं अस्तित्व, तुमची भाषा हे देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटी ह्या गोष्टीवर तुमची ओळख आहे. तुमची ओळखच जर समजा तुम्ही हरवून बसलात, बाकीच्या गोष्टी कुठेही मिळतात ना. मराठी आज ज्या तुमच्या शैक्षणिक संस्था ज्या इकडे येतात त्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही मराठी ऑप्शनला टाकता. कुठचाही मुलगा असू देत त्याला मराठी यायला नको, मराठी कंपल्सरी नको. What is your exact concept of Marathi and a Maharashtrian? हे बघा, जो जन्माने इथे मराठी आहे तो तर मराठीच, त्याचाच पहिला अधिकार. आणि दुसरी गोष्ट, जे समजा असतील गुजराती आहेत, इतर लोक आहेत जे मराठी संस्कृती जपत असतील, जे मराठी भाषा बोलत असतील आणि मतदारसंघ करायच्या भानगडीत पडत नसतील, त्यांना मी मराठी मानतो. Would you consider a Parsi as a Maharashtrian? Because Parsis have been staying in Mumbai. They have contributed to Mumbai, to the growth of Mumbai. ते मराठी मानतात का? मी मानणं नंतरची गोष्ट. ते स्वतःला मराठी म्हणतात का? मराठी मानतात का? मराठी बोलतात का? मला तुम्ही त्यांना कन्सिडर करायच्या ऐवजी ते महाराष्ट्राला कन्सिडर करतायत का? मराठीला कन्सिडर करतायत का? मराठी माणसाला करतायत का? मराठी भाषेला करतायत का? हे त्यांना जाऊन विचारा ना प्रश्न. कोणत्याही कम्युनिटीला जाऊन तुम्ही विचारा. प्रत्येक जण जर स्वतःचं अस्तित्व असं वेगळं ठेवणार असेल आणि महाराष्ट्राला चिकटून घेणार नसेल, आम्ही कशाला विचार करू? धर्मशाळा नाहीये. But it's a cosmopolitan city and that's the beauty of the city. नाही, एक मिनिट, हे तुमच्यासाठी झालं. ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर ही मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची. तुम्ही ते उगा ते न्यूयॉर्क आणि ते लंडन बिंडनचे दाखले देऊ नका. इथे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. हे तुमचे ते फायनान्शियल स्टेट बीट वगैरे वगैरे सोडून द्या. ते Is Marathi only going to be your pole plank? Is this the only issue you're going to focus on, Marathi? एक मिनिट, नुसतं मराठी, हे मराठी मी काय बोलतोय ते लक्षात घ्या ना. मी मराठी म्हणजे त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या बरं का, इतर सगळ्याच गोष्टी त्याच्या लागूनच येतात ना त्याला. तुम्ही असे काय तुम्ही तुकडे नाही पाडू शकत याचे. म्हणजे तुम्ही इकडे जे टॉवर्स उभे राहतात, जिकडे मराठी माणसाला तिकडे फ्लॅट दिले जात नाही, त्यांना जाऊन विचारणार नाही तुम्ही कधी की मराठी माणसाला तुम्ही का नाही जागा देत? But they're saying, they're promising 80%. असे खूप प्रॉमिसेस बघितले हो, 60 वर्ष लोकांनी बघितले. If you talk about the Marathi pride you're talking about, the closest party, you've said earlier also that the party which is closest to your agenda, you would be preferring that party in case there comes a choice to support a party. Now the closest party I feel is Shiv Sena and the BJP. They're talking about Marathi Asmita. भाजपला कुठून सुचलं आता? मराठी उमेदवार नाही देता आले त्यांना मुंबईत. हे बघा, यांचं हे जे आत्ताचं मराठी प्रेम आहे ना, या सगळ्यांचं, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली जी मतं आहेत ना, त्या मतांचं प्रेम आहे, मराठी माणसाचं प्रेम नाहीये हे. You have fielded your candidates all across Maharashtra. You are expecting a good result as well. Who would you be supporting if at all there comes a choice? हे बघा, मला नाही फरक पडत ना, लोकांना फरक पडत. कामं झाल्याशी मतलब. But there are political compulsions as well. कसले?
in case you support Shivsena BJP, काय you will have फरक? different. हे बघा प्रश्न असा आहे, मी पाठिंबा देणार, आतमध्ये जाणार नाहीये. मी ज्या गोष्टी बोलतोय त्या किती दिवसात आणि किती वेळात तुम्ही ह्या गोष्टी करताय. You're not going to be part of the government. छे छे, You want to sit out and control the government. That's what you want to say. अर्थातच. You want to be the kingmaker. ते सगळे ते शब्द सोडा, ते काय तुम्हाला लावायचे ते लावा शब्द. But then something that Balasaheb Thackeray did. He used to refer himself as a remote control over the government. Are you trying to be something like that? नाही हो, मी आता माझे सगळे जेवढे आहेत आमदार, हे जर समजा आम्ही जर बाहेरून त्यांना जर पाठिंबा देणार असू, बरोबर आहे, ती गोष्ट निराळी आणि ही गोष्ट निराळी आहे ना. But then you have two options: either supporting the BJP Shivsena or the Congress NCP government. There are only two options we have. मग हा दुसरा आहे कुठे पर्याय दुसरा. Precisely. Then supporting the Congress NCP again. प्रश्न असा आहे, उद्या परमेश्वराच्या काय असेल त्याच्या मनात आणि काय घडेल हे तुम्ही काय सांगू शकता. कदाचित मला पाठिंबा द्यावा लागेल. Shivsena is also talking about the permit system. That is one thing which you have also been vocal about. बोलताय तो, दिली होती ना सत्ता हातामध्ये, एक चकार शब्द तरी बोलले होते का त्याला परमिट सिस्टीम बद्दल. But now that would be a part of your manifesto. You want the permit system. याला परमिट सिस्टीमची गरज पण नाही, बरं का. तुमच्या ह्या जमिनी जेव्हा मोकळ्या होतील ना, हे बघा उलटा मेसेज जाणं गरजेचं आहे. And what is this ulta message? की इथे जागा नाही, इथे आता तुम्हाला जॉब्स नाही, इथे तुम्ही येऊन कुठेही राहू शकत नाही. आणि हे महानगरपालिकांचे, राज्य सरकारचे कायदे आहेत. But then the constitution says that मायग्रेशन ऍक्ट वाचलाय का तुम्ही? तो वाचा, मग तुम्हाला कळेल. बरोबर ना. इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट त्याच्यामध्ये दिलंय की तुम्ही 7 दिवसाच्या वरती जर एखाद्या ठिकाणी जर जाणार असाल आणि राहणार असाल तर संबंधित पोलीस स्टेशनला कळवल्याशिवाय तुम्ही तिकडे राहू शकत नाही, असा कायदा आहे. मी जे बोलतोय हे कायद्याने बोलतोय. तुम्ही मला म्हणतात हा राज ठाकरे कायदा हातात घेतो. महाराष्ट्रामधल्या दुकानांवरती मराठीमध्ये पाट्या लागल्या पाहिजेत, हा कायदा आहे. तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी केली तरी तुम्हाला खुपतं. एकदा हे कायदे वाचून घ्या आणि त्या कायद्याची जर अंमलबजावणी झाली ना, हे उभंच नाही राहू शकत. या देशामध्ये कोणी कुठे जाऊ शकतं म्हणून अनधिकृतरित्या राहू नाही शकत. तुम्हाला जर माहितीच नाही की कोण माणसं येतात आणि कुठे जात आहेत आणि कुठे राहतायत, असा काय देश चालतो काय? असं काय कुठचं राज्य चालतं काय? Thackeray, we've seen that in recent times. I've watched your rallies. The first press conference you took after your Lok Sabha success, you were in a jubilant mood. You recited the famous dialogue for Amar Akbar Anthony saying that "Do mara, pan solid mara." But more recently, you are into an explanatory mood. You are giving all sort of explanation in your rallies. Whom are you giving this explanation? हे बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा जर समजा धंदा सुरू असेल तर मला त्या गोष्टी उघड करणं, लोकांसमोर मांडणं हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. The Shivsena has been repeatedly saying that a vote for MNS means a vote for the Congress party. Is that the way Shivsena is portraying it before the public? Are you somewhere afraid that people would be convinced? हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. ही पायाखालची जमीन सरकायला लागली ना की माणसं काही आरोप करायला लागतात. यांनी स्वतःच्या घरामध्ये झाकून बघावं. पुण्यामध्ये भाजपा बरोबर युतीमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकली, लढवली आणि नंतर एनसीपी बरोबर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन पुणे महानगरपालिकेत बसले आणि भाजपला बाहेर टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस काय काँग्रेसच ना. हे माझ्यावरती आरोप करायच्या अगोदर स्वतःच बघा ना. आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नव्हता ना. मग त्यावेळेला पण मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्याचं उत्तर काय? त्याची उत्तर आहेत का यांच्याकडे? मला सांगतात माझ्यामुळे अमराठी लोक निवडून आले. कोण अमराठी लोक निवडून आले? संजय निरुपम. या संजय निरुपमच ह्यांचा कॅन्डिडेट होता 2004चा बांद्रे लोकसभा मतदारसंघातनं. स्वतः या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, स्वतः सगळं नासवून टाकायचं आणि दुसऱ्यावरती बडबडत बसायचं. But then Balasaheb himself in a recent television interview, he said that Marathi was an issue which he picked up, which he started.
And it's the पण बाळासाहेबांच्या मराठी प्रेमाबद्दल कधी कोणी आक्षेप घेतलाच नव्हता, ना पुढे कोणी घेईल. मराठीच्या मुद्द्यावरचं पहिलं आंदोलन हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं आहे. ती समिती फुटली, पण भावना तीच होती. त्याच्यानंतर शिवसेनेचा जन्म झाला. Even Balasaheb didn't start the Marathi Manus issue. अहो त्याच्या अगोदर होतं ना. संयुक्त महाराष्ट्राचा लढा कशावरती झाला? तुम्ही आचार्य यात्रे किंवा माझ्या आजोबांचे प्रबोधनकारांचे त्याला बाळासाहेबांनी त्याला व्यंगचित्रही काढलेली आहेत. हा खूप अगोदरपासूनचा विषय नाही का? हे आत्ता जे प्रेम असं जे उतू जातंय ना, किंवा हे जे नाही तर मला साधी गोष्ट सांगा, ह्यांचा हे आम्हाला मोजत पण नव्हते ना. कोण महाराष्ट्र नवनिर्माण सेना? आमचा शत्रू एक नंबरचा काँग्रेस आहे. मग काँग्रेसवरती बोलतच नाहीयेत. But you also don't target the Congress. ह्याचं माझी भाषणं सगळी ऐका. मी सगळ्या ज्या प्रश्नांवरती बोलतोय ते सरकारवरती जे बोलतोय, सरकार कोणाचं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच आहे ना. But you're talking about the leadership of Shiv Sena. What we gather is Mr. Balasaheb Thackeray is still at the helm of the party affairs. Then do you think the same? You said that Balasaheb. त्यांनीच सांगितलं ना, मी काय लक्ष देत नाही म्हणून. हे तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना. विनाकारण माझ्याकडनं कशाला वदवून घेत आहे? Who are these other people? सगळे जे आहेत तुम्हाला दिसतात ना, त्यांचे फोटो येतात ना. We have seen that more recently the Shiv Sena has upped its attack against you. They have started targeting you more recently. Initially, before the Lok Sabha elections, it was not there. You and Mr. Uddhav Thackeray never exchanged your names on the stage, but now we have started seeing that you are targeting each other, and sometimes even at a lower level. हे बघा, मी जे बोलतोय ते राजकारणासाठी, राजकारणातल्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मी बोलतोय. मी काय व्यक्तिगत लेवलवरती काय बोलत नाहीये. मुंबई महानगरपालिकेतल्या कारभारासंदर्भात बोलतोय. त्याचबरोबर काँग्रेस एनसीपीच्या राज्यामधल्या कारभाराबद्दल बोलतोय. But my question was the attack between you and Uddhav Thackeray is touching a low. He is calling you names. We have heard him calling you several names. He is using the choices of curses for you. Even you are targeting him, sometimes taking his name and sometimes not. What kind of message is this? तुम्ही ज्यावेळेला राजकारणात आहात, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. आता ज्यावेळेला आपण काँग्रेसवरती टीका करतो त्याला पवार साहेबांचं नाव घेतोच ना. विदेशी स्वदेशीच्या मुद्द्यावरती सोनिया गांधींचं नाव तुम्ही घेतच होतात ना. हे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने चाललेत, आपापल्या मार्गाने चाललेत. But then how yesterday in Samna, Balasaheb compared you to Muhammad Ali Jinnah. हे बघा, बाळासाहेब एक आग्रह लिहितात का? त्यांच्या नावाने जातो इथपर्यंत सगळं ठीक आहे. आणि जर समजा ते बोलले असतील तर मला प्रतिक्रिया द्यायचीच नाही त्याच्यावरती. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, ते जे काय बोलतील त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया येणार नाही. But how long are you going to keep your silence? How long are you going to maintain your silence? This is election time. You yourself said just a while ago that we are two different parties. बाळासाहेब जे बोलतील त्याच्यावरती माझ्याकडनं उत्तर येणार नाही. बाकीचे बोलतील त्याला माझं तडक उत्तर येईल. Not precisely. How long are you going to keep your silence? Because this is election time. Your party cadre is watching you. There's a scathing attack every other time. They are comparing you to Muhammad Ali Jinnah. They are saying that you are afraid of your. माझ्या पक्षातल्या सगळ्या कॅडरला माहिती आहे, मराठी माणसांना देखील माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे. हा सायलेन्सचा प्रश्न नाही. ते काही बोलले तरी मी रिॲक्शन देणार नाही. But then you just said you are two different parties. हो, मग बाळासाहेबांची गोष्ट निराळी आहे. आणि हे मी पहिल्यांदा जेव्हा मी पहिला पक्ष सुरुवात केली त्या दिवशीच सांगितले आणि तेव्हापासून मी अजूनपर्यंत ती गोष्ट मेंटेन केलेली आहे आणि पुढेही करणार. तुम्हाला हवं म्हणून मी नाही बोलणार. But then on a personal front, what kind of message does it go? Forget politics. People are watching the two blood-related brothers who grew up together, who played together at one point of time. Today, they are pitched against each other. Is politics that dirty? Would someone who wants to become a politician, who wants मी तेच सांगतो ना, प्रश्न आहे हा सत्तेतल्या कारभाराचा. मी जे बोलतोय ते सत्तेतल्या कारभाराबद्दल बोलतोय. आता ULC हा काय आमच्या घरातला प्रश्न आहे काय? But the fight between Raj Thackeray and Uddhav Thackeray has been seen as a fight for the legacy of Balasaheb Thackeray. बघा, निवडणुका बोलल्यानंतर तुम्ही हे सगळ्या गोष्टी होणारच आहेत. But is it a fight for legacy of Balasaheb to carry the mantle? नाही हो, एक मिनिट, हे तुम्हाला जेवढं सोपं वाटतं ना, हे सगळं लोकांच्या हातात असतं, हे जनतेच्या हातात असतं. But somewhere you yourself feel that you are a better proponent of the Marathi Manus than Uddhav Thackeray, isn't that?
You've been saying that. मी माझं मी काम करतोय हे परत मी तुम्हाला तेच सांगतो ना, हे मी नाही ठरवायचंय. But that is why one reason you quit the Shiv Sena. अहो पण मला नव्हतंच ना पाहिजे ते. हे मराठी माणसाला ठरवू देत, मी नाही हे ठरवू शकत ना, अजून कोणीच नाही ठरवू शकत ना. तुम्ही चांगला इंटरव्ह्यू घेता हे तुम्ही ठरवणार का चॅनल? माझ्या मते चॅनल आणि लोक. What is the success that you are looking at in your party in the assembly election? You want to be I asked you the question earlier as well. You want to be the kingmaker, you want to be the spoil sports. Because people are saying that Raj Thackeray is not a serious guy. पीपल नाही, तुम्ही लोकांवरती टाकू नका उगाच. But by contesting some 140 odd seats, you are people. You have been perceived as a non-serious मी player. माझा पक्ष आहे, मी स्वतः पक्ष काढलाय, मी माझे उमेदवार उभे करतोय. आपणच फक्त पक्ष चालवायचा आणि आपलाच मक्ताय असं नाही होऊ शकत. One final question. I remember one press conference where you were asked that would you like to be the chief minister of Maharashtra one day. I want to ask you the same question. आणि गमती जमतीमध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला जर व्हायचं असेल ना तर मी हो म्हणून सांगेन. मी लाजत बसणार नाही, मुरडत बसणार नाही. अच्छा मुख्यमंत्री का नाही, मला विचारावं लागेल, मला घरी विचारून सांग. हे मी लाजत मुरडत नाही उत्तर देणार मी. मला जर व्हायचं असेल तर मी हो म्हणून सांगेन, नसेल व्हायचं तर नाही म्हणून सांगेन. प्रश्न महाराष्ट्रातले सुटणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री पदावरती बसणं किंवा न बसणं हा विषय येत नाही. माझ्या हातून त्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि असल्या कुठच्याही मला त्या लाल दिव्याच्या गाड्यांचा असला कुठची मला काही सोच नाही, काय मला काही त्याची काही इच्छा नाही माझी. Or you won't mind sitting on the chair. You don't have reservations like Bala Sahib had. चे आणि मी मोकळेपणाने सांगेन की येऊन की मला प्रत्यक्ष हाकायची होय, मला प्रत्यक्ष हाकायची सत्ता. मी कशाला लपून ठेवीन मी ते. Well, we hope so. Light someday. It was a pleasure talking to you. Thanks a lot for talking to me. धन्यवाद.